आता प्रश्न पडतो की 8वे वेतन आयोग लागू झाल्यानंतर पगारात किती वाढ होणार? तर महागाई आणि लिव्हिंग कॉस्टच्या आधारावर एक क्रमांक निश्चित केला जातो, ज्याला फिटमेंट फॅक्टर म्हटलं जातं, ज्याच्या आधारे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन आणि पेन्शनधारकांची मूळ पेन्शन निश्चित होते. फिटमेंट फॅक्टर आणि सध्याच्या मूळ वेतनाचा गुणाकार करून 8व्या वेतन आयोगातील मूळ वेतनाची रक्कम काढता येऊ शकते. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार 8व्या वेतन आयोगानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात 30 ते 35% वाढ होऊ शकते. 7व्या वेतनवाढीत बेसिक पे 2.57 पट करण्यात आला होता, तर यावेळी तो 3 ते 3.5 पट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता हे पगारवाढीचे आकडे जरा सोपं उदाहरण घेऊन समजून घेऊ. समजा जर एखाद्या कर्मचाऱ्याचा बेसिक पगार सध्या 18,000 आहे, तर 8व्या वेतन आयोगानंतर तो वाढून 54,000 पर्यंत जाऊ शकतो.